वेलकम टू ऑल. लास्ट लेक्चरमध्ये आपण रोटेशनल डायनॅमिक्स चॅप्टर स्टार्ट केला होता. त्याचे बेसिक पॉईंट्स आपण स्टार्ट केले होते. तुमचा प्रतिसाद खूप चांगला मिळाला. मराठीमध्ये लेक्चर आपल्याला फिजिक्स शिकायला मिळत आहे 12वीचं म्हणून. ओके, आता स्वागत तुमचं नेहमीच आपल्या चॅनलवर राहणार आहे, पण तुमचं कमेंट्स डाऊट्स ओके आपल्या चॅनलवर असले पाहिजे. तर वेलकम अगेन्स ऑन युअर ओन चॅनल बायोवर्ल्ड. ओके गाईज, लास्ट लेक्चरमध्ये आपण जे पाहिलं आहे त्याच्या पुढे आपण डिस्कस करणार आहे. तो पॉईंट आहे आपला मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, मोमेंट ऑफ इनर्शिया काय आहे नेमका बघा. याला आपण जडत्व म्हणतो. जिथे मास आला, ओके, वेट आलं, वजन आलं, ओके, त्यात मोमेंट ऑफ इनर्शिया आलं. ओके, हा कन्सेप्ट एवढा इम्पॉर्टंट आहे आपला फिजिक्समध्ये. यावर याचे डेरिवेशन्स, याचा कन्सेप्टवरच आपले पुढे रोटेशनल डायनॅमिक्सचे पॉईंट्स राहणार आहे. म्हणून हा खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, समजून घ्या मित्रांनो. बघा, उदाहरण मॅक्झिमम पुस्तकमध्ये तेच उदाहरण आहे, तेच उदाहरण देतो मी. आपण सपोज जर एका मैदानमध्ये, ग्राउंडमध्ये जर एक वेटेड मोठा दगड आणून ठेवला आणि त्या दगडला आपण पुश करत आहे, एका जागेवरून दुसऱ्या जागी आपल्याला न्यायचं आहे, तर नक्कीच आपल्याला काहीतरी फोर्स लागेल. त्या दगडला एका जागेवरून दुसऱ्या जागी नेण्यासाठी काही तर फोर्स लागेलच आपल्याला. तो फोर्स किती असला पाहिजे बघा मित्रांनो. त्या दगडाचा जो मास आहे नक्कीच त्या इक्वल किंवा त्या मासपेक्षा जास्त फोर्स लागेल आपल्याला. पहा, मी तुम्हाला सिंपल उदाहरण देऊन राहिलो. एक दगड आहे, एका ग्राउंडवर आपण तो दगड ठेवला, तो एका जागेवरून दुसऱ्या जागी आपल्याला न्यायचा आहे. नेण्यासाठी आपल्याला फोर्स किती लागणार आहे? त्या दगडाचा काहीतरी मास असेल, काही वेट असेल, तेवढा फोर्स लागेल किंवा त्यापेक्षा किंबहुना जास्त फोर्स लागेल. त्यालाच आपण मोमेंट ऑफ इनर्शिया कन्सेप्ट बघू. सेकंड उदाहरण देतो मी तुम्हाला. पहा बघा मित्रांनो, हे झालं एका जागी दगड होता. ओके, सपोज करा एक व्यक्ती आहे जो सायकल चालवून राहिला. ओके, सायकल चालवता चालवता आपल्याला एकदम सडनली त्याला थांबवायचं आहे. मोशनमध्ये होता तो. त्या सायकलचा आणि त्या सायकलवाल्याचा मास पण आला आणि सोबतच त्याची सोबत जे स्पीड होती, त्याची मोशन होती, तेवढा फोर्स आपल्याला त्याला लागेल थांबवण्यासाठी. ओके, तो पण पार्ट आला मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, मी दोन उदाहरण दिले तुम्हाला. एक दगडाचा जो स्टेशनरी होता, एका जागी होता, तो त्याला फोर्स करून आपण दुसऱ्या ठिकाणी नेला. त्याला जेवढा फोर्स लागेल आपल्याला, ओके, ताकद लागेल आपल्याला, तो मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि आपण एक गोष्ट कन्सिडर केली मूवेबल. फॉर एक्झाम्पल सायकल चालवताना एक व्यक्ती आहे, त्याला थांबवून राहिलो, काही तर फोर्स लागेलच ना आपल्याला. तो फोर्स किती लागेल, काय लागेल तो पाहू आपण. बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया आपण आयने डिनोट करतो. कशाने? आयने डिनोट करतो. आणि हा मी पहिलेच सांगितलं, हा माससोबत रिलेट करतो. जर मोमेंट ऑफ इनर्शियामध्ये मास जास्त, ओके, वेट जास्त, मोमेंट ऑफ इनर्शिया तो लागणारा फोर्स पण आपल्याला जास्त लागेल. ओके, इट्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मास. इट्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मास ऑफ एनी ऑब्जेक्ट. आणि अगेन मी उदाहरण देतो एक. सपोज आपण एक दगड बांधला एका धाग्याला, आपण फिरवून राहिलो, एक विशिष्ट फोर्स लागेल. पण जर आपण आणखी मोठा दगड वेटेड बांधला, त्यापेक्षा जास्त फोर्स जास्त लागेल आपल्याला फिरवण्यासाठी. आता सपोज करा का आपण धागा पण खूप जास्त वाढवला, म्हणजे त्याची रेडियस खूप जास्त वाढवली. विचार करा आपल्याला फोर्स किती लागेल. ओके, अडचण जाणार ना आपल्याला, जास्त फोर्स लागेल ना. ओके, सो मोमेंट ऑफ इनर्शिया इज ऑल्सो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेडियस. ओके, मासलाही डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे आणि रेडियसलाही डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया काय आहे कन्सेप्ट समजून घ्या मित्रांनो. मोमेंट ऑफ इनर्शिया जो फोर्स लागणारा आहे, जो ॲक्ट करणार आपण, ओके, तर त्या फोर्सला आपण मोमेंट ऑफ इनर्शिया कन्सिडर करू. दोन उदाहरण दिले मी तुम्हाला आणि एक्झाम्पल पण मध्ये तो टॉपिक कव्हर झाला असेल. आपण पुढे मोमेंट ऑफ इनर्शिया डिस्क्रिप्शनमध्ये जाणार आहे. आता जो पुढला नेक्स्ट पॉईंट आहे त्याच्यासाठी हा मोमेंट ऑफ इनर्शिया कन्सेप्ट सफिशियंट आहे. ओके, देन 12th पुस्तकामध्ये आपल्या 12वीच्या कॅन यू रिकॉल हा आपला एक टॉपिक आहे. ओके, कन्सेप्ट आहे. ओके, बघा त्यात काय काय आहे. व्हॉट इज सर्क्युलर मोशन. माझ्यासमोर जे पुस्तक आहे त्याच्यात सांगून राहिलो मी तुम्हाला सर्क्युलर मोशन काय आहे. सेकंड, कन्सेप्ट ऑफ सेंटर ऑफ मास. ओके, कन्सेप्ट ऑफ सेंटर ऑफ मास. देन आहे कायनेमॅटिक इक्वेशन ऑफ मोशन आणि रिअल फोर्स काय आणि सुडो फोर्स काय. बघा, फर्स्ट सर्क्युलर मोशन काय आहे. सर्क्युलर मोशन एक सर्कल कन्सिडर करा, एक पार्टिकल ऑब्जेक्ट कन्सिडर करा.
तो एका ॲक्सिसवर ओके विशिष्ट सेंटरच्या सोबतच कन्सिस्ट विथ सेंटर तो मूव्ह करेल सर्क्युलर, त्याला आपण सिंपल सर्क्युलर मोशन म्हणतो. ओके, मोशन ऑफ पार्टिकल अलॉंग विथ सेंटर ऑफ सर्कल इज कॉल्ड आपला सर्क्युलर मोशन. देन काय म्हटलं, कन्सेप्ट ऑफ सेंटर ऑफ मास काय आहे बघा. तुम्ही मॅक्झिमम काही स्टुडंटला पाहिलं असेल, एका बोटावर आपलं पुस्तक फिरवतो, तो बुक असते आपला, तो फिरवतो, राऊंड करतो एकाच बोटा, तो बॅलन्स कसं काय तो मॅनेज करतो. त्याला अशा पॉईंटवर त्याला पकडावं लागेल, त्याचे फिंगर तिथे ठेवावं लागेल ज्या पॉईंटवर सगळा मास कॉन्सन्ट्रेट आहे. ओके, त्यालाच आपण सेंटर ऑफ मास म्हणतो. पहा, एक बॉडी कन्सिडर करा, त्यात खूप सारे ऑब्जेक्ट कन्सिडर करा, त्याचा सगळा फोर्स हा सेंटरकडे ज्या पॉईंटकडे असतो त्याला आपण सेंटर ऑफ काय म्हणतो, आपण त्याला सेंटर ऑफ मास म्हणतो. देन कायनेमॅटिक इक्वेशन ऑफ मोशन. कायनेमॅटिक इक्वेशन ऑफ मोशन 3 मोशन आहे 11वीच्या पुस्तकामध्ये, आपण ते डिटेलमध्ये पुढे पाहू. देन रिअल फोर्स काय आणि सुडो फोर्स काय. पहा, रिअल फोर्स नावच सांगते रिअल आहे, सुडो फोर्स एक इमॅजिनरी फोर्स आहे, तो पण आपण पुढे पाहणार आहे. रिअल फोर्स काय आणि सुडो फोर्स काय आहे, इंटरेस्टिंग आहे. ओके, स्टेप बाय स्टेप पाहूया. आता आपण मेन टॉपिककडे वळू. तो टॉपिक म्हणजे आपला काही टर्म्स येणार आहे मित्रांनो. त्या टर्म्स कुठल्या कुठल्या राहणार आहे, लिनियर, अँग्युलर मी तुम्हाला सांगितलं होतं. तर दोन गोष्टींचा डिफरन्समध्ये काय काय येणार आहे ते आपण पाहू, लिनियर आणि अँग्युलर. ओके, तीन गोष्टी पाहणार आपण लिनियर आणि अँग्युलरमध्ये. बघा कुठले कुठल्या. फर्स्ट, डिस्टन्स डिस्प्लेसमेंट, ज्याला म्हणतो आपण डिस्प्लेसमेंट. ओके, लिनियर डिस्प्लेसमेंट काय, अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय, लिनियर व्हेलॉसिटी काय, अँग्युलर व्हेलॉसिटी काय आहे, आणि ॲक्सेलरेशन. ओके, काय काय म्हटलं मी, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ॲक्सेलरेशन. ओके, ॲक्सेलरेशन काय काय बघा. कन्सेप्ट पहा. डिस्प्लेसमेंट फर्स्ट मी सांगितलं होतं तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये, मिनिमम डिस्टन्स इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट. ओके, लक्षात ठेवा. मी पहिले अँग्युलर डिस्प्लेसमेंट लिहितो आणि नंतर समजण्यासाठी इजी जाणार तुम्हाला अँग्युलर डिस्प्लेसमेंट आणि लिनियर डिस्प्लेसमेंट. त्याला आपण डायरेक्ट सिंपल डिस्प्लेसमेंट असं म्हणूया. ओके, काय आहे दोघांचा फरक, लिनियर अँग्युलर काय आहे. फर्स्ट पहा, अँग्युलर डिस्प्लेसमेंट मागच्याच लेक्चरमध्ये सांगितलं, थीटाने डिनोट करतो आपण, सिंपल. ओके, इट्स डिनोटेड बाय थीटा. आता विचारलं हे काय आहे डिस्प्लेसमेंट, इट्स अ सिंपल लेंथ, त्याला आपण लेंथ म्हणतो, सिंपल लेंथ आहे. देन याचं युनिट आहे रेडियन. ओके, रेडियन, याचं युनिट काय आहे, सिंपल मीटर. ओके, मीटर. देन यात काय राहणार आपल्याला गाईज समजण्यासाठी, म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट आणि सिंपल डिस्प्लेसमेंट. थीटाने कन्सोल हे लेंथ आहे सिंपल, याचं युनिट रेडियन आहे आणि याचं मीटर आहे. ओके, अँगल थ्रू विच अँड ऑब्जेक्ट मास ऑन अ सर्क्युलर पाथ. जो अँगल बनून राहिला, ही इनिशियल पोझिशन, ही फायनल पोझिशन बी पॉईंट, हे ज्याने डिस्टन्स कवर केला, जो अँगल बनला, याला आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणू. आणि सिंपल डिस्प्लेसमेंट काय, हा पॉईंट ए आहे, हा पॉईंट बीकडे गेला, याला आपण सिंपल लेंथमधला डिस्प्लेसमेंट म्हणू. याचं युनिट आहे रेडियन, याचं युनिट आहे आपला मीटर. ओके, देन याला आपण यसनी किंवा डीने डिनोट करतो गाईज, एवढं लक्षात ठेवा. ओके, यसनी किंवा डीने डिनोट करतो, आणि याला तर आपण थीटा म्हणूनच राहिलो. ओके, याला आपण थीटा म्हणूनच राहिलो. तर हा झाला अँग्युलर डिस्प्लेसमेंट आणि सिंपल डिस्प्लेसमेंट. नेक्स्ट पाहू आपण अँग्युलर व्हेलॉसिटी आणि सिंपल व्हेलॉसिटी. अँग्युलर व्हेलॉसिटी, लिनियर व्हेलॉसिटी. ओके, बघा फर्स्ट व्ही. ओके, अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा. ओके, देन आणखी काय येणार, व्हेलॉसिटी डिनोटेड बाय, याला ओमेगा म्हणू आपण, ओमेगा, तर व्हीने डिनोट होतो. देन रेट ऑफ चेंज ऑफ पोजिशन ऑफ अँगल, रेट ऑफ चेंज ऑफ पोजिशन ऑफ अँगल, रेट ऑफ चेंज ऑफ पोजिशन
यांनी एका जागेवरून दुसऱ्या जागी जे पोझिशन चेंज केली. तुम्ही लिहू शकता, लिहा रेट ऑफ चेंज ऑफ पोझिशन अँगल ऑफ ॲन ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू टाईम. ओके, विथ रिस्पेक्ट टू टाईम. त्याला आपण अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणू. मी तुम्हाला नोट्स PDF स्वरूपात प्रोव्हाइड करणार आहे, टेन्शन घ्यायचं नाही, फक्त कमेंट्स करायचं. देन याला काय म्हणू आपण, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम. सिम्पल आहे, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम. रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम. टाईमच्या रिस्पेक्टमध्ये तो डिस्प्लेसमेंट कसा बदलून राहिला त्याला आपण याला वेलॉसिटी म्हणत असतो. ओके, आणि जो अँगल बनवून राहिला रेट ऑफ चेंज ऑफ टाईमच्या विथ रिस्पेक्ट टू मध्ये त्याला आपण अँग्युलर वेलॉसिटी म्हणून राहिलो. याचा फॉर्म्युला काय बनणार, तो डी थिटा विथ रिस्पेक्ट टू टाईम. ओके, वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय बनत असतो आपला, आपण कशाने डिनोट करतो तर डिस्प्लेसमेंट यसनी विथ रिस्पेक्ट टू टाईम. ओके, विथ रिस्पेक्ट टू टाईम ओमेगा व्ही डी थिटा बाय टी आणि यस बाय टी. ओके, सिम्पल. देन काय राहिलं याचं युनिट. युनिट काय राहणार याचं, सिम्पल रेडियन पर सेकंद. रेडियन पर सेकंद. आणि याचं काय राहणार, मीटर पर सेकंद. बस. ओके, सिम्पल. लास्ट आपण पाहणार अँग्युलर ॲसेलरेशन आणि ॲसेलरेशन. ओके, अँग्युलर ॲसेलरेशन आणि ॲसेलरेशन पहा. अँग्युलर ॲसेलरेशन इज डिनोटेड बाय अल्फा. अँग्युलर ॲसेलरेशन इज डिनोटेड बाय अल्फा आणि ॲसेलरेशन सिम्पल आपण एनी डिनोट करतो. रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू, मी डेफिनेशन खूप लिहत बसत नाही गाईज, आपल्याला शॉर्टमध्ये पाहायचं आहे. समोर नोटच्या स्वरूपात तुम्हाला याच्या उत्तर तर मिळूनच जाणार आहे. ओके, अल्फा angular acceleration, A simple acceleration. Then it is rate of change of angular velocity. What is it? Rate of change of angular velocity. It is rate of change of velocity with respect to time. Then formula alpha काय आहे, d omega by t आणि हा सिंपल काय राहणार v by t, velocity by t. आता हा काय राहत असते गाइज, इनिशियल पोझिशन, ही राहत असते फायनल पोझिशन. ओके, याला आपण असे म्हणू शकतो फायनल मायनस इनिशियल विथ रिस्पेक्ट टू टाइम. ओके, फायनल व्हॅल्यू इनिशियल व्हॅल्यू जी व्हेलॉसिटी अँग्युलर व्हेलॉसिटी राहणार अपॉन टी. ओके, देन लास्ट युनिट. युनिट काय राहणार याचं पहा, रेडियन पर सेकंड स्क्वेअर. ओके, रेडियन पर सेकंड स्क्वेअर आणि याचं मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, आजच्या लेक्चरमध्ये आपण पॉईंट टू पॉईंट डिस्प्लेसमेंट, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, अँग्युलर व्हेलॉसिटी, ॲसेलरेशन, अँग्युलर ॲसेलरेशन हे कन्सेप्ट पाहिले. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सारांशमध्ये याच्या पुढला टॉपिक कव्हर करू. ठीक आहे गाईज, थँक्यू.